गुड मॉर्निंग पुणे. हाय हॅलो माझ्या पुणेकरांनो, कशा आहात तुम्ही? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन एक्झिबिशन. हो, आपल्या PCMCमध्ये सुरू झाला आहे आर्ट आणि क्राफ्ट एक्झिबिशन, ज्यामध्ये आपल्याला एकाच छताखाली भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य गोष्टी पाहायला मिळणार आहे. त्यामधलीच एक झलक ही आहे. आणि या एक्झिबिशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या काही घरगुती साहित्य, काही डेकोरेशनचे साहित्य आणि काही किचन आयटम अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये आहे लोणचे, चटणी, मसाले, पापड आणि हो, आपले ज्वेलरी, कपडे, साडी, बेडशीट, फुटवेअर अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य इथे अवेलेबल आहे. तर आता शॉपिंगला कुठे जाण्याचं, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं टेन्शनच नाही. एकाच छताखाली आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि सुंदर सुंदर असे दिसणारे आर्ट अँड क्राफ्टमध्ये हे एक्झिबिशनमध्ये आपण शॉपिंग करू शकतो. तर हे पहा, एक झलक इथेही द्या. किती छान छान कलरफुल आणि बारीक नक्षीदार काम असलेले हे काही भांडे आहे. हे चिनी मातीचे भांडे आहे. आणि हे पहा तुम्ही, वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या शेपचे हे छोटे छोटे भांडे जे किती सुंदर दिसत आहे ना. आणि हे पहा, इथे मला काय सापडलं, हे पर्सच्या शेपमध्ये असलेला एक फ्लावर पॉट, ज्यामध्ये आपण आपल्या आवडीचे फ्लावर पॉट लावून आपल्या घराला सुंदर एक लुक देऊ शकतो. यामध्ये कलरही खूप अवेलेबल आहे. आणि पावसामुळे यामध्ये सगळीकडे पाणी भरलेले आहे. तर थोडंसं वे पाण्याला इग्नोर करा आणि फक्त या डिझाईनकडे लक्ष द्या. तर आता हे एक्झिबिशन कुणासाठी युजफुल आहे? जर तुम्ही PCMC पुण्यामध्ये राहत असाल किंवा मोशी, चरोली, आळंदी या भागात जर तुम्ही राहत असाल तर एक्झिबिशन हा तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. हे पहा, हा टीपॉट कसं आहे, आवडला का तुम्हाला? मला तर फार आवडले. आणि या पाण्याच्या टीपॉटमध्ये एक तेरा एक मेरा असं करून माझ्या मैत्रिणी मी याची मज्जा घेतली आणि एक रीलसुद्धा काढली. तर मग चला, तर मग आता मी तुम्हाला दाखवत आहे या एक्झिबिशनमध्ये काय काय अवेलेबल आहे. सुरुवात करूया इथे. आता जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता. आणि जर तुम्ही पुण्याबाहेरचे असाल तर तुम्ही फक्त नेत्रसुख घ्यायचं आहे आणि आपल्या शहरात, आपल्या देशामध्ये काय काय व्हरायटी आहे, कोणकोणते कलेक्शन आहे, न्यू कलेक्शन काय आहे, तर ह्याची मजा तुम्ही घेऊ शकता. सर्वात पहिला स्टॉल इथे मला किचनचा पाहायला मिळाला, ज्यामध्ये खूप छान छान डिझाईनचे, छोटे मोठे आकारचे शंख, शिंपले, गिटार अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त आणि रिझनेबल किचन इथे अवेलेबल आहे. हे पाहून तर मला उरसाचीच आठवण झाली. आता नेक्स्ट स्टॉल आहे बँगल स्पेशल. म्हणजे इथे स्वस्त आणि मस्त रिझनेबल, कलरफुल, वेगवेगळ्या शेपच्या, वेगवेगळ्या साईजच्या, लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या हाताचे बँगल्स इथे अवेलेबल आहे. यामध्ये काही कुंदन वर्क, काही पर्ल वर्क, काही स्टोन वर्क असे वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या कलाकारीचे बँगल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टार्टिंग रेंज फक्त 100 रुपीज आहे. तर इथे येणाऱ्या व्यवसायांची थोडीशी माहिती काढूया म्हणून मी ह्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. हे कुठून आले, ह्यांचा व्यवसाय काय, कधीपासून करत आहात, कुठे कुठे यांचं एक्झिबिशन लावते, अशी प्रत्येक माहिती मी ह्यांच्याबरोबर थोडीशी गप्पा मारून विचारपूस केली. आता यापुढे हा जो एक्झिबिशन आहे हा कुठे लागणार आहे ह्याचीही थोडीशी माहिती घेतली. तर तुम्हाला जर ह्या सेलबद्दल थोडीशी इन्क्वायरी करायची असेल तर मला नक्की कमेंट करा. तर ह्यांच्याशी बोलता बोलता मला कळाले आहे हे एक्झिबिशन 20 जुलैपर्यंत आहे. आणि जर इथे थोडीफार गर्दी झाली, म्हणजेच आपण इथे शॉपिंगला गेलो, तर हे एक्झिबिशन फुटफॉल बघून ही वाढवू शकते. त्यामुळे थोडंसं घरातून बाहेर निघा, शॉपिंग करायला निघा किंवा नका निघू, पैसे असो किंवा नसो, पण माझ्या मैत्रिणीनं थोडंसं बाहेर पडा. जास्त नाही तर काय, पायाची थोडीशी हालचाल होईल, वॉक होईल आणि आपण मेंटेन राहू. दुसरं काही नाही हो. थोडंसं व्यवसायांना थोडंसं हेल्प केली तर कुठे काय बिघडतं. म्हणून मी यांचे व्हिडिओ काढून यांची थोडीफार मदत करण्याचे ठरवले. डबल बेडशीट आहे ना. क्या है भैया प्राइस इसका? इसका प्राइस है 1300 रुपये, 1400 रुपये लेस करके 1300। अच्छा, डिस्काउंट मिलेगा, 1300 में आ जाएगा आफ्टर डिस्काउंट। 10 किलो के साथ आएगा। अच्छा, कौन सा मटेरियल है ये? खादी का है। खादी में, हैंडलूम में। मशीन वॉश है? यस। ठीक है। कहाँ से हो भैया? ये बनारस से है। कहाँ से? बनारस। बनारस से। तो ये बनारस की सारी साड़ी है। क्या है स्टार्टिंग रेंज?
1000 रुपये स्टार्टिंग। 1000 रुपये। सबसे मोस्ट वायरल कलेक्शन कौन सा है आपके बनारसी कलेक्शन में से? चंदेरी पैटर्न, वाओ। ये जरी वर्क है ना पूरा इस पे? रेशमी जरी इस पे, ये पल्ला है इसका, ये वर्क का ब्लाउज पीस है ये। अच्छा, क्या प्राइस है इसका? 2500। कोई डिस्काउंट वगैरह है? 20%। 20%। कब तक ये सेल? ये है 19 2 हफ्ते बाद, संडे लास्ट। हाँ, अगला संडे लास्ट, नेक्स्ट संडे तक। अच्छा, टिश्यू सिल्क। हाँ, टिश्यू सिल्क। ट्राइबल में आएगा, हैंडलूम लकड़ी की साड़ी। ये फूलती नहीं है ना? सॉफ्ट है, बैठेगा, ये प्लेट से बनाएंगे बैठते जाएगा। अच्छा, टसल भी है इसको। इसको कलर भी करा सकते हो, कलर अच्छा। कलर कॉम्बिनेशन चाहिए इस पे मिल जाएगा। डायमंड डबल शेडेड में आती है क्या? और क्या प्राइस है इसका? ये 3200। 3200। तो 20% डिस्काउंट करके कितने में आएगा? ये 2500। अच्छा, तो ये फाइनल है या आप कुछ और कम ज़्यादा? कुछ कर सकते हो ऊपर। ओके, ठीक है, थैंक यू भैया। एक दिन में पहनोगे ना, एक्सपेंड हो जाएगा। क्या प्राइस है भैया इसका? ऐसा चाहिए तो ऐसे लोफर टाइप। भैया बिजी है। जी मैडम, बोलिए। प्राइस क्या है इसका? 450। फिक्स रेट है या कोई डिस्काउंट है? कितने में आएगा फिर? 410। ओके। आता जर तुम्ही बनारसी लवर असाल तर मागे दाखवलेल्या त्या स्टॉलवरती नक्की विजिट करा। तिथे तुम्हाला प्युअर बनारसी साडी अवेलेबल होईल आणि रेंज थोडीशी जास्त आहे पण छान आहे, क्वालिटी एकदम भन्नाट आहे। तर यापुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे किड स्टॉल, म्हणजे इथे लहान लहान मुलांचे छान छान वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे अवेलेबल आहे। आणि परत पुढे गेल्यावरती आणखी एक साडीचं शॉप आहे जिथे मला वाटतं बाटिक साडी, हो बाटिक कलेक्शन अवेलेबल आहे। आणि हा पहा मोस्ट फेवरेट स्टॉल माझा, म्हणजे इथे सुंदर सुंदर देखाव्याचे घरात डेकोरेशन करण्यासाठी, ऑफिसमध्ये करण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे छान छान कलरफुल असे डेकोरेशनचे साहित्य अवेलेबल आहे। आता गौरी गणपती जवळ आल्यास तर आपण गौरी पुढे किंवा गणपती पुढे देखाव्यासाठी, डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या वस्तू सजावटी आयटम म्हणून ठेवू शकतो। तर त्यामध्ये हे तुम्हाला यूजफुल होणार आहे। तर हे पहा, जर तुम्ही इथे विजिट करू शकत असाल तर नक्की विजिट करा आणि शॉपिंग करा। आणि जर तुम्ही नसेल विजिट करू शकत असाल, तुम्हाला एक आयडिया मी देत आहे की आता नवीन ट्रेंडमध्ये काय आहे। तर इथे पर्सचेही स्टॉल होते, म्हणजेच इथे नक्षीकाम केलेले हाताने विणलेले हे पर्स आहे। यांची क्वालिटी तर खूपच छान आहे। हे पहा, वेगवेगळ्या हँडमेड, मशीन मेड अशा वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या डिझाईनचे किती सुंदर सुंदर कलेक्शन इथे अवेलेबल आहे। एक झलक पूर्ण ह्या स्टॉलचा पाहून घ्या। हा स्टॉल खूप युनिक होता, हे की नाही? हे जयपूर हँडक्राफ्ट आहे, ह्याचे शॉपचे नाव आहे। तर मग नक्की या स्टॉलला व्हिजिट द्या। मला ही पर्स फार पर्सनली आवडली आणि ही मी थोडंसं हातात घेऊन पाहिली तर ह्याचे जे काम होते एकदम बारीक काम होते, हे की नाही? हे जर तुम्ही बाहेर कुठे गेला तर नक्कीच सगळेजण तुमच्या या पर्सचं कौतुक करणार आहे आणि तुम्हाला वारंवार विचारणार आहे की हे कुठून घेतले आहे। तर मग अशी पर्स कलेक्शन जर तुमच्या एक वॉर्डरोबमध्ये असेल किंवा नसेल तर इथे शॉपिंग करायला नक्की या। लेनमध्ये मला मिळाले आहे लेडीज स्पेशल काउंटर, हो म्हणजे आपल्या बायकांच्या आवडते ज्वेलरी काउंटर, ज्यामध्ये एकाच छताखाली तुम्हाला नेल पेंट, ज्वेलरी, क्लिप, पिनपासून केसांना हेअरस्टाईल करण्यासाठी वेगवेगळे आयटम्स, नेकलेस,
मंगळसूत्र अशा वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी या स्टॉलला अवेलेबल आहे. टिकलीपासून क्लिपपर्यंत आणि क्लिपपासून पिनपर्यंत. म्हणजेच काय, आता वेगळीकडं शॉपिंग करायला जाण्याचं टेन्शनच नाही. या काउंटरला व्हिजिट केले तर तुम्हाला तुमचे लेडीज आयटम एकच ठिकाणी मिळतील. तर मी या दादाला विचारले की इथं तुमची स्पेशालिटी काय आहे. तर त्यांनी मला त्यांची अशी ज्वेलरी दाखवले जे कधीही गंजणार नाही किंवा त्यांचा कलर खराब होणार नाही, जसे तसे असणारी ज्वेलरी आहे. हे त्यांनी मला नवरात्री स्पेशल ज्वेलरी दाखवले, ज्यामध्ये तो कडा आणि हे नेकलेस सेट खूपच भारी होते. ते कडाची प्राईस त्यांनी मला 200 रुपये अशी सांगितली, पण ते बार्गनिंग करतात. नेलपेंट इथे 30ला 1 आणि 50ला 2 अशी रिजनेबल नेलपेंट आहे. क्वालिटी छानच आहे. आणि त्यांनी मला आपल्याला साडीवर नेकलेस घालण्यासाठी जो नेकलेस असतात आणि लेहंग्यावर घालण्यासाठी जे नेकलेस असतात त्याची व्हरायटी दाखवली. खूप छान छान होती. आता यापुढे क्लिपचे प्रकार बघा. इतके सारे वेगवेगळे स्टाईल, प्रत्येकजण आपापल्या केसांप्रमाणे वेगवेगळे स्टाईलचे क्लिप यूज करत असतात. तर प्रत्येकाला इथं आपल्या केसांप्रमाणे एक एक क्लिप तरी नक्कीच सापडणं ही गॅरंटी माझी. हे या दादांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. खूप खूप छान छान व्हरायटीचे आणि रिजनेबल रेट असलेले प्रोडक्ट इथे हे अवेलेबल करून दिले आहे त्यांनी आपल्याला. तर हा आहे पूर्ण काउंटरचा लुक. यामध्ये नेकलेस सेट, कानातले, बो वगैरे सगळं अवेलेबल आहे. नक्की व्हिजिट करा. पुढे गेल्यावर मला सापडले आहे राजस्थानी पिकल सेंटर. म्हणजेच काय, इथं प्रत्येक प्रकारचे पिकल्स अवेलेबल आहे. हे घरगुती आहे. हे ते स्वतः आपल्या उत्पादन करतात आणि इथे लांब लांब येऊन ते एक्झिबिशनद्वारे विकतात. तर त्यांनी मला त्यांची स्पेशालिटी काय आहे असे विचारल्यावर त्यांनी मिरचीचं लोणचं हे मला दाखवलं आणि हे माझं पर्सनली खूप फेवरेट आहे. आणि मिरचीमध्ये वेगवेगळे प्रकार, किती वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आपण करू शकतो किंवा किती वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं उपलब्ध आहे हे त्यांनी व्हरायटी मला दाखवली. वजनाप्रमाणे हे लोणचं तुम्ही घेऊ शकता आणि हे लोणचं वर्षानुवर्ष तसेच राहतात. तर इथे त्यांनी दिलेल्या चार्टप्रमाणे त्यांची स्पेशालिटी काय काय आहे या सगळी त्या चार्टवर मेन्शन आहे. हे तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. यांचे नंबर इथे अवेलेबल आहे. तर तुम्हाला कसे वाटले हे पिकल स्टॉल? त्यापुढे गेल्यावरती मला मिळाले आहे एक फुटवेअर स्टॉल. फुटवेअर स्टॉलला फक्त 200 रुपये फिक्स रेट असे त्यांनी रिजनेबल प्राईस लावलेले आहे. कुठे 200पासून स्टार्टिंग आहे तर 250पर्यंत, 300पर्यंत असे त्यांचे फुटवेअरची रेंज आहे. तर इथे वेजेस, हिल्स, फ्लॅट, सँडल, स्लीपरपासून सगळे व्हरायटी इथे अवेलेबल आहे. फक्त लेडीजचे सँडल तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल. तर कशा वाटल्या तुम्हाला? यामधले तुमच्याकडं कोणते आहे मला कमेंट करून नक्की सांगा. ज्वारी का है, बिंगो है, पास्ता है, बाजरे का चिप्स है। ये ज्वारी का बिंगो है, रोस्टेड आएगा मैम, ऑयल फ्री है बिना तला। ये बाजरे का आएगा रोस्टेड, ये भी ऑयल फ्री है मैम, बिना तला हुआ, खराब नहीं होगा 6 महीने। छान है। कैसा है ये? क्या प्राइस है? सेम भाव, कुछ नहीं मिलेगा, 150 का भाव। ये राजमा चिप्स आएगा मैम, बिना तेल का आएगा, 32 रुपये। लास्ट टाइम मैं लेकर गई थी आपके यहाँ से क्या था वो? मेथी चटनी, ज्वारी चटनी, फूड फ्लेवर में चोकोस। हाँ, ये नाचनी का चोकोस आएगा, ओरियो फ्लेवर है, स्ट्रॉबेरी फ्लेवर है, मैंगो फ्लेवर आएगा, वाटरमेलन फ्लेवर आएगा। ये सब मिक्स लेकर गई थी रोस्टेड है बिना तला। मैं वाटरमेलन बेस्ट है। आणि हा आहे स्पेशली मुखवास काउंटर. डायजेशनसाठी उत्तम असे उदाहरण आहे. तर ह्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे. वेगवेगळ्या टेस्टमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे हे मुखवास आहे. खायला एकदम चविष्ट आणि डायजेस्टलाही हलके फुलके असे हे प्रोडक्ट आहे. तर पुढे जाऊन मला मिळाले आहे काव्य मसाले. हे एक मंचुरियनचा प्रकार आहे. म्हणजेच फक्त मसाल्यामध्ये कोणतेही व्हेजिटेबल फ्राय करून आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. खायला एकदम भन्नाट असणारे यामध्ये 2 प्रकार आहे, व्हेज आणि नॉनव्हेज. व्हेज 120ला आहे 250 ग्राम आणि नॉनव्हेज 130ला. पण जर तुम्ही 2 एकत्र घेत असाल तर ते 200 रुपयाला असे तुम्हाला प्रोडक्ट देतात. पण सिंगल तुम्ही घेऊ शकता डिस्काउंट करून. हे मला त्यांनी 100 रुपयाला एक व्हेजचा पॅकेट दिला होता. हे मी लास्ट टाइम घेतले होते. खूपच छान आहे. आम्ही सगळे तर ह्याचे फॅनच झालो. फक्त ह्या मला 3च वस्तू लागणार आहे, एक व्हेजिटेबल, एक ऑइल आणि हे मसाला.
तर या मसाल्याची स्पेशालिटी अशी आहे की हा महिनाभर टिकतो, फ्रीजमध्ये ठेवल्यावर हा भरपूर दिवस चालतो. आणि हे आहे ह्यामध्ये कोणकोणते आपण व्हेजिटेबल यूज करतो ह्यांनी चार्टही दिलेले आहे. जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर ह्यामध्ये चिकन किंवा मटन ही फिश वगैरे फ्राय करून खाऊ शकता. या दादाने आम्हाला डेमोही दिले आणि टेस्टलाही दिले. खायला खूप चविष्ट होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि पनीर यामध्ये तर खूपच भारी लागते. फक्त पनीर फ्रेश असायला हवा. पनीर फक्त यामध्ये डीप करायचा आणि फ्राय करून घ्यायचा. जसं आपण भजी किंवा पकोडे फ्राय करतो तसंच हे फ्राय करायचं. आणि हे रेडी झाली आहे आमची डिश. आणि आम्ही ह्याला खाऊन खूप एन्जॉय केले. माझ्या मैत्रिणीला फार आवडले. पुढे हा आहे एक हँडलूम साडी स्पेशल काउंटर, जिथे इतके सुंदर व्हरायटीच्या साडी होते. आणि ह्यांचं मटेरियल क्वालिटी तर एकच नंबर. एकदम सॉफ्ट आणि सोबर मटेरियल असलेलं हे काउंटर जे आहे, इथे तर मी खूप वेळ घालवला. कारण की इथला जो दादा होता त्यांनी मला इतके प्रकार उघडून दाखवले आणि मला स्पेशली सांगितले की ताई तुम्ही तुमच्या अंगावर वेअर करून बघा. वेअर केल्यानंतर ह्याची क्वालिटी आपल्याला कळते कसं दिसत आहे ते. तर त्या दादासाठी मी हे सगळे वेअर करून म्हणजे पाहिले, अंगाला लावून पाहिले आणि मला हे फार आवडले. हे दादाचं स्पेशली दादा व्हिडिओ आला बरं का. आणि ह्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही केले आहे. तर तुम्ही या दादाच्या काउंटरला नक्की विजिट करा. कारण की ह्याची डिझाईन तर उत्तम आहे, पण ह्यांचे मटेरियल इतके सॉफ्ट आहे की हातात घेतात तुम्ही या क्वालिटीच्या आणि या साडींच्या प्रेमातच पडणार आहे. हे पहा किती सुंदर साडी आहे. ही साधी सिंपल रिच लुक देणारी ही साडी आहे. मला स्पेशली फार आवडली. आणि ह्याचे मटेरियल तर एकच नंबर. थँक्यू बरं का दादा. आणि पुढे गेल्यावर मला हे गालीच्या स्पेशल स्टॉल पाहायला मिळाले, जिथे वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या कलरचे आणि सुंदर सुंदर डिझाईनचे गालीच्या अवेलेबल आहे. यांची मटेरियल क्वालिटी तर खूपच भारी होती. मला स्पेशली हे खूपच आवडले आहे. तुम्ही तुमच्या घर सजवण्यासाठी किंवा गणपती डेकोरेशनसाठी मागे लावण्यासाठी या गालीच्याचा यूज करू शकता. आणि हे आहे काही टॉयलेट आणि किचन आयटम, ज्यामध्ये स्टार्टिंग रेंज 99 to 199 असे आहे. आणि हे आहे वुडन चॉपर. आणि पुढे गेल्यावर भरपूर असे वेगवेगळे किचन आणि युनिक आयटम इथे पाहायला तुम्हाला मिळेल. तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा. अशाच प्रकारचे आपल्या जवळच्या एरियामध्ये काय नवीन आणि काय युनिक आहे हे तुम्हाला माझ्या चॅनलला पाहायला मिळेल. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ किती युजफुल आहे, तुम्ही इथे शॉपिंगला गेला की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पुढे गेल्यावर हा आहे घर संसार, जिथे फक्त 35 रुपयामध्ये आपण कोणती वस्तू पिकअप करू शकता. तर नक्की विजिट करा आणि भरपूर शॉपिंग करा.